कृष्णानं तिचं पैंजण पूर्ण केलं नाही, फक्त इतकंच केलं की ते पुन्हा वाजू लागलं. गोकुळात एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत यमुनेच्या काठी खेळत होते. त्यातच एक गरीब मुलगीही होती. तिचं नाव होतं ललिता. ललिताच्या पायात एक पैंजण होतं, जुनं, घासलेलं, ज्याची एक कडी सैल झाली होती. चालताना त्यातून क्वचितच आवाज येत असे. बालकृष्णाची नजर तिच्या पायांकडे गेली. ते हसून म्हणाले, ललिते, आज तुझा पैंजण इतका गप्प का आहे? ललिता निरागसपणे म्हणाली, कान्हा, हे अधुरं झालं आहे म्हणून ते नीट वाजत नाही. कृष्णाने पुन्हा विचारलं, मग तरीही ते का घालतेस? ललिता क्षणभर शांत झाली आणि मग हळूच म्हणाली, कारण ते माझं आहे. पूर्ण नसेलही, पण माझंच आहे. कृष्ण काहीच बोलले नाहीत. ओठांवर एक मंद हास्य आलं आणि ते खेळत खेळत पुढे निघून गेले. संध्याकाळी ललिता घरी पोहोचली आणि पैंजण काढू लागली. तेव्हा तिचे डोळे विस्फारले. त्या सैल झालेल्या पैंजणात एक नवीन छोटीशी कडी जोडलेली होती. पैंजण अजूनही साधंच होतं, पूर्णही नव्हतं, पण आता ते स्पष्ट वाजत होतं. कृष्णानं तिचं पैंजण पूर्ण केलं नाही, फक्त इतकंच केलं की ते चालता चालता पुन्हा वाजू शकेल. भगवंत आपल्याला बदलत नाहीत, ते आपल्याला सावरतात. जो आपल्या अपूर्णत्वाचा स्वीकार करतो, देव त्याला कधीच एकटं सोडत नाही.